31 मे पासून महाराष्ट्रातला शेतकरी संपावर जाणार आहे हे निश्चित झालं आहे। वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांनी एक बैठक घेतली, पण ही बैठक असफल झालेली आहे। जयाजीराव सूर्यवंशी, काय झालं बैठकीमध्ये? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली आणि तुम्ही बैठकीमध्ये असमाधानी आहात? काय झालं? नाही, मुळात आम्ही पहिली मागणी दिली होती की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही चर्चाच करणार नाही। कारण सगळ्यात महत्त्वाचा जो महाराष्ट्रातला जो विषय झालेला आहे की शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि हे सरकार येण्याच्या नंतर 40% आत्महत्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे। यांनी जरी किती आकडेवारी सांगितली की आम्ही अमुक केलं तमुक केलं, आम्ही जलसंवर्धनाची कामं केली, आम्ही शेततळे केले, पण त्यांनी काही फरक पडलेला नाही। उलट शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन काढून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि कर्जमुक्ती जर विषय आल्यानंतर आम्ही पाहू, आम्ही सकारात्मक आहोत, या प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी गोलगोल भूमिका मांडल्यामुळं आमचं या ठिकाणी काही कुठल्या प्रकारचं समाधान झालं नाही। आणि आम्ही आज मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही जोपर्यंत कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत आमचा संप सुरू राहणार आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून आलो आहोत की उद्या आमचा 31 तारखेपासून संप रात्री 12 वाजेपासून सुरू राहणार आहे। पाटील साहेब, संपाचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल? काय नक्की शेतकरी संपावर जाणार म्हणजे शेतकरी काय करणार? नाही, शेतकरी संपावर जाणार म्हणजे शेतकऱ्याकडे जो तो माल जे उत्पादित करतो, समजा दूध असेल, मांस असेल, अंडी असेल, भाजीपाला असेल, धान्य असेल, गहू, कांदे वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत, तो शेतकरी तो ते मार्केटला घेऊन येणार नाही। 1 जून पासून तो संपावर जाणार म्हणजे तो टोटल स्ट्राईकवर असेल। तो त्याचबरोबर त्याला जे अन्नधान्य लागेल पेरणीसाठी तो ते स्वतःपुरतच पेरणार। ज्या लोकांनी 15 दिवसामध्ये 1,500 कोटी रुपयाचा बाहुबलीवरती खर्च केला, त्या लोकांना तुम्ही 5 रुपये 10 रुपयांनी किलोने कांदे द्यायला निघालात, त्याला 40 रुपयांनी साखर द्यायला निघालात। हे सगळं शेतकऱ्यांच्या जीवावरती चाललेले। तर याच्यातून आता प्रश्न बाहेर पडला पाहिजे। शेतकरी संपावरती ठाम आहेत, काही झालं तरी आता हा संप आम्ही मोडू देणार नाही। शेतकऱ्यांना सगळ्यांना आता विनंती आहे की राजकारण बाजूला ठेवून याच्यामध्ये उतरू आणि आपल्या शेतीमालाला रास्त भाव आणि कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, याच्यासाठी आपण हा संप यशस्वी करून दाखवू। संपामध्ये फूट पडली अशा पद्धतीचंही बोललं जाते, नक्की काय परिस्थिती आहे? कधी संपावर फूट पडली? अजिबात नाही, संपामध्ये कधीच फूट नाही। महाराष्ट्रातला तमाम शेतकरी हा एक वाटलेला आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, महाराष्ट्रातच नव्हे तर देशात या संपाची लाट लोटलेली आहे। MP मध्ये संप सुरू झालाय, राजस्थानमध्ये सुरू झालाय, UPच्या काही भागामध्ये हा संप सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे संपामध्ये फूट नाही, देशभरात हा संप पेटणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह महेंद्र मोरे, IBN लोकमत, मुंबई।